दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक वीर धरणाविषयीची माहिती आहे. वीर धरणामधून 1100 क्युसेकनं पाणी हे नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात होतं. मात्र यामध्ये आज दुपारी म्हणजे शुक्रवारी 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून वाढ करण्यात आली आहे आणि 5767 क्युसेकनं पाणी नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे. 2 दिवसापूर्वी 6000 क्युसेकनं पाणी सोडलं होतं. मात्र नीरा खोऱ्यातला पाऊस कमी झाल्यामुळं आणि वीरमध्ये येणारी आवकही कमी झाल्यामुळं तो विसर्ग कमी करून 1100 क्युसेक ठेवण्यात आला होता. मात्र तो आता पुन्हा 5767 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. त्यामुळे वीर धरण हे 100% भरलेलं आहे आणि या धरणातून सध्या डाव्या आणि उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडलं जातं आहे. डाव्या कालव्याला 827 क्युसेक आणि उजव्या कालव्याला 1500 क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे. यामुळं सिंचनाला शेतीला फायदा होणार आहे. याचबरोबर आता नीरा नदी पात्रातसुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. नीरा नदीतून हे पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये नृसिंहपूर संगम येथून मिसळते. दरम्यान भाटघर, देवघर, वीर, गुंजवणी या 4 धरणात मिळून 29.94 TMC म्हणजे 61.96% जलसाठा हा झालेला आहे. मागील वर्षी याच तारखेला 71.86% जलसाठा होता. मागच्या वर्षीपेक्षा यंदा 10% पाणी कमी आहे. मागील 24 तासामध्ये या धरणांमध्ये 1.43 TMC पाणीसाठा हा वाढलेला आहे. भाटघर धरण हे 49.46% भरलं आहे. देवघर धरण 57.30, वीर 100% आणि गुंजवणी 59.37% इतकं भरलेलं आहे.